नमस्कार मित्रांनो. जे-एम-सी नांदेड डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. गड्ड पदासाठी एकूण जागा होत्या 86 पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओ जाऊन बघणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आलेली बघा. बघू शकता कधी अपडेट आलेले 3/1/2026 अपडेट आलेले. खाली बघा मित्रांनो काय अपडेट आहे. कागदपत्र पडताळणी करता महत्त्वाची सूचना. वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात गट ड पदासाठी सरासरी साठी बघू शकता 86 जागेची जाहिरात आली होती मित्रांनो. तर निवड यादी प्रतिसादी करण्याकरता उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो. तर बघा निकाल कधी जाहीर झालेला होता. 12/12/2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला होता बघा. तर उमेदवारांची निवड यादी प्रतिसादी तयार करण्याकरता गुणवत्ताप्राप्त उमेदवारांची कागदपत्र पडताळणी क करण्याकरिताचे वेळापत्रक प्रयोगनिहाय उमेदवाराकडून यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर बघू शकता मित्रांनो. तर यादीतील उमेदवाराचे कागदपत्र प्रमाणपत्र दिनांक 8/1/2026 9/1/2026 रोजी वेळापत्रकाप्रमाणे पडताळणी करण्यात येईल बघा. सर्व उमेदवारांनी प्रयोगनिहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या दिनांकास वेळेवर खाली नमूद केलेल्या स्थळी उपस्थित राहायचं बघा. पुढे तुम्हाला उपस्थित राहायचं बघू शकता मित्रांनो. तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. स्थळ बघा मुख्य प्रशासकीय कार्यालय महाविद्यालय विभाग विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं बघा. आणि प्रत्येक ओरिजिनल झेरॉक्स बघा तुम्हाला 2 संच पाहिजे. बघू शकता कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करता वेळेवर संपूर्ण आवश्यक मूळ कागदपत्रासह 2 संच प्रत संशयित प्रतीसह उपस्थित आहे. तर बघा मित्रांनो. तर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघू शकता. सोबत आणायचं कागदपत्राची यादी बघा मित्रांनो. इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट दिलेली आहे. एक नंबर बघू शकता अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. वयाचा पुरावा बघू शकता. शैक्षणिक अर्हताचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, सामाजिक दृष्ट्या असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. पुढे बघू शकता पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. 9 नंबर बघू शकता पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. 10 नंबर बघू शकता खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. अनाथ आरक्षणासाठी असल्याचा पुरावा. प्रकल्प प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. नेक्स्ट बघू शकता भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. नेक्स्ट बघू शकता अंशकालीन पदवीधर कर्मचारी आर- आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. आणि नेक्स्ट बघू शकता SSC नावात बदल झालेला असेल तर त्याचा पुरावा. आणि नेक्स्ट बघू शकता अराखीव महिला मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. आणि नेक्स्ट बघू शकता मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. तर बघा मित्रांनो तुम्हाला एवढी बघा एवढी सर्व डॉक्युमेंट लिस्ट सोबत घेऊन जायचे मित्रांनो. जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. अंशकालीन असाल तर प्रमाणपत्र लागेल. अनाथ असाल तर प्रमाणपत्र लागणार आहे. खेळाडू असाल तर प्रमाणपत्र. तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लिस्ट आहे मित्रांनो. तर एक एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे मित्रांनो. तुम्हाला कॅटेगरी वाईज खाली बघू शकता काय अपडेट आहे. कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र अपात्र उमेदवाराची यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. बघू शकता मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पात्र अपात्र उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येणार आहे. उर्वरित सहयोगातील निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी नंतर कळवण्यात येईल. तर बघा मित्रांनो ही डॉक्युमेंट लिस्ट आहे. तुम्हाला एवढे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे मित्रांनो.
प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 संच पाहिजे बघा. कमीत कमी 2 संच पाहिजे तुमच्याकडं. प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचं 2 संच घेऊन जा. आणि एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस तुम्हाला अडचण येईल. बघा, 2 पाहिजे, कमीत कमी 2 पाहिजे मित्रांनो, 2 संच पाहिजे बघा इथं. आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट लागणार आहे. आणि ही यादी पण दिलेली आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. जर एखादा डॉक्युमेंट मिस असेल तुमच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट, तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो. काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट घेऊन जा. आणि बघू शकता तुम्हाला डेट पण दिलेली आहे मित्रांनो, 8/1/2026, 9/1/2026 आणि 12/1/2026. ह्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट घेऊन जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.